नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया उद्या म्हणजे शुक्रवारी निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीचं कामकाज करू शकते. उद्यासाठी महत्त्वाचा ट्रिगर काय असणार आहे, तर तो असणार आहे RBI पॉलिसी. त्या अगोदर आजची जी काही एक्सपायरी झाली आहे ना, त्याविषयी थोडक्यात चर्चा करूया. आजचा दिवस खूप पेशंट टेस्ट करणारा होता, म्हणजे अतिशय संयमी जो आहे ना, त्यालाच आज मार्केटमध्ये काहीतरी घेता आलं असेल. खास करून माझ्यासाठी तरी आजचा दिवस खराबच होता. मला आज जे काही ट्रेड असेल ना, त्यामध्ये लॉसच झालेला आहे. तर ते लॉस काय झालं मी त्याचंही कारण सांगतो. परंतु आजची जी एक्सपायरी होती ना, एक डिरेक्शन मार्केटने पकडलं नाही. जरी तुम्हाला दिसत असलं की एक चांगलं खाली येऊन बंद झालेलं आहे मार्केट, 23,600 काल आपण 700च्या वरती होतो, थोडंफार गॅपअप मिळालं आणि त्यानंतर पण जो फॉल झाला ना, तो पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये मोठ्या मोठ्या कॅन्डल ज्या बनल्या 5 मिनिटावरती, पहिल्या 2-3 कॅन्डल, त्यानंतर मार्केटमध्ये अतिशय छोटे कॅन्डल बनत होते. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये काहीही मिळालेलं नाही आहे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये. ज्यांनी अगदीच इन द मनी वगैरे घेतला असेल ना, त्यांना तर जास्त लॉस झाला असेल. पुट साईडला जे बसले असतील सकाळीच लवकर, तर त्यांना शेवटी थोडंफार प्रॉफिट नक्की राहिला असेल. माझ्यासाठी तरी आजचा दिवस काही चांगला नव्हता. तर त्याचं मी कारणही सांगतो माझ्यासाठी का तो चांगला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून ही ट्रेंड लाईन आपण फॉलो करत होतो आणि माझ्यासाठी ही ट्रेंड लाईन म्हणजे एक महत्त्वाचा ब्रेकआउट होता, जो की इथे झालेला ब्रेकआउट होता. आणि काल परवा मी मुद्दामून आवरली कॅन्डल लावली आहे ते समजण्यासाठी. या पद्धतीचं कामकाज झालं होतं. आज ही अपेक्षा होती की एक फ्लॅट ओपनिंग होऊन मार्केट जर वरती जाते ना, तर एक चांगलं शॉर्ट कवरिंग 23,800 820च्या वरती आपल्याला पाहायला मिळू शकतो, जे आपल्याला 930 किंवा 24,000पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. हे मला वाटत होतं अशा पद्धतीचं ट्रेड. आणि दुसरं महत्त्वाचं, मी नंतरून सुद्धा खाली कॉल ट्राय केलेले होते. अगदी मी छोटे 10-10 5-5 रुपयांचे कॉल ट्राय केले. पण ते का केले, ही जी ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होतं ना, काय होऊ शकतं हा ब्रेकआउट आणि मार्केट पुन्हा रिटेस्टिंगला येऊन इथून वरती जाईल ही अपेक्षा होती. एक्सपायरीला एक तरी अप मिळेल ही होती, परंतु ते काही दिवसभरामध्ये झालेलं नाही आहे. आता कशा पद्धतीचं कामकाज आपण करू शकतो पहा. आता जर आवरली कॅन्डल पाहिली तर एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट आहे आणि त्यानंतर एक हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळतात. आता हेड अँड शोल्डरच्या ब्रेकआउट नंतर मार्केट पुन्हा इथे रिटेस्टिंगला आले. आता हे रिटेस्टिंग आहे किंवा मार्केट पुन्हा जो त्याचा ट्रेंड होता गेले काही दिवसापासून ते फॉलो करतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मग उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल आपण जर पाहिजे झालं, मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सांगतो काय आहे. पण उद्या जर अपसाईड मार्केट फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंड लाईनच्या वरती निघायला सुरुवात करते, म्हणजे ती लेवल येऊ शकते 640च्या आसपास, 23,640. तर डेफिनेटली आपण बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि मग आपल्याला एक चांगले टार्गेट मिळणार आहे. पण उद्या मार्केटचं जे काही कामकाज आहे ना, बऱ्याच अंश अवलंबून असणार आहे RBI पॉलिसीच्या वरती. RBI गेल्या काही दिवसापासून जरा चांगली न्यूज देतात, परंतु जे नवीन गव्हर्नर आहेत ना, त्यांची पहिलीच ही पॉलिसी आहे. बऱ्याच लोकांना वाटते की रेट कट होऊ शकतात किंवा पॉज असू शकतो. दोन्हीही मार्केटसाठी चांगलीच न्यूज असते. जरी पॉज असेल तरीही चांगलं असेल. थोडंफार प्रेशर क्रिएट करू शकतं आणि रेट कट असेल तर ऑब्व्हियसली ते चांगलंच असणार आहे. पण आता ते काय निर्णय घेतात, कारण का बऱ्याचशा गोष्टी आहेत मार्केटमध्येही आहेत किंवा इकॉनॉमीमध्येही आहेत, ते काय निर्णय घेतात ना, यावरती उद्या अवलंबून असू शकतो की आपला एक प्रवास कशा पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे ते रिटेस्टिंग आणि पुन्हा वरती जाताना मार्केट जर सस्टेन करू शकते, तर एक चांगली अपसाईड आपल्याला उद्यासाठी पाहायला मिळू शकते. पण ही जी चर्चा आहे ती उद्या स्ट्रॅटेजीमध्ये कशा पद्धतीने आपण काम करू शकतो हे लक्षात घ्या. आता उद्याचं जर ओपनिंग फ्लॅट ओपनिंग होतं आहे, थोडंफार फ्लॅट ओपनिंग होतं आणि मार्केट वरती चालायला सुरुवात करते, तर हा जो एक पॉज मार्केटने आज घेतला होता ना सकाळच्या वेळेस 12च्या आसपास, तर तो ब्रेक झाल्याच्या नंतर म्हणजे 23,650 ब्रेक होतं ना, तर एक अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. मग तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. अगदी 25 ते 30 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करून एक अपसाईडचा ट्रेड. जरी इथे 628 दिसत असलं ना, फायनल क्लोजिंग 600च्या आसपास आहे. मग 650च्या वरती पहिलं बाईंग होऊ शकतं आणि ॲक्च्युअल जे बाईंग आपलं बनणार आहे ना, ते या लेवलच्या वरती म्हणजे 720 725 याच्या वरती जसं आपण निघणार आहोत ना, 725च्या वरती. मग म्हणजे तुम्ही इथे काय करू शकता, 60% क्वांटिटी किंवा 50% क्वांटिटीने ट्राय करा आणि 725 23,725च्या वरती जर निघणार आहात, मग तुम्ही उरलेले तुमच्या ज्या काही क्वांटिटी आहेत पूर्ण क्वांटिटी ट्राय करू शकता. मग त्यानंतरचं जे टार्गेट येऊ शकतं ते 23,775 आहे, 23,840 आहे आणि 23,840 जर निघतोय तर मग आपण 24,000च्या दिशेने जातो, हे लक्षात घ्या. 23,840 महत्त्वाचा झोन आहे तो. 820 840 हा महत्त्वाचा झोन आहे त्या दिशेने. कदाचित उद्याच जाईल 24,000 अशातला भाग नाही आहे, परंतु याच्यावरती मग एक आपण चांगल्या मोठ्या अपसाईडसाठी तयार होत आहोत. आणि जर पॉलिसी खूपच चांगली आहे तर कदाचित उद्यासुद्धा 300 ते 350 पॉईंट 400 पॉईंटची रॅली बँक निफ्टीसाठी काही नवीन नाही आहे. कदाचित उद्यासुद्धा आपण ॲटलिस्ट काही नाही तर 930 950पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आता डाऊन साईड कुठपर्यंत आहे, जरी ही ट्रेंड लाईन असली तरीही इथे लगेच डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. आजचा जो काही लो बनलेला आहे ना,
याच्यामध्येही आपण एक 20 ते 30 पॉईंटचं क्वेश्चन घेऊन चालणार आहोत. म्हणजे महत्त्वाची लेवल काय असणार आहे, 23, 520, 530 हा जो 10 ते 20 पॉईंटचा झोन आहे ना, तो इम्पॉर्टंट असणार आहे. मग फ्लॅट ओपनिंगने ब्रेक होतात किंवा गॅप डाऊनने ब्रेक होतात. हा ब्रेक झाल्याच्या नंतरच डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. मग जर हे ब्रेक झाला ना, तर कदाचित मार्केट मोठ्या फॉलसाठी पुन्हा एकदा तयार होते आणि याला जर पॉलिसीमध्ये काही थोडी जरी निगेटिव्ह गोष्ट आली ना, तर त्याला अजून बळ मिळू शकतं आणि एक चांगला डाऊन साईडचा ट्रेड जिथून सुरुवात झालेली आहे 22,800 पासून त्या दिशेचा प्रवास सुरू होईल. लगेच आपण 22,800 साठी तयार होण्याची गरज नाही आहे. पण जर याच्या खाली उद्या जर क्लोजिंग आलं, डेली क्लोजिंग, तर एक मोठ्या फॉलसाठी आपण पुन्हा तयार होत आहोत, हे लक्षात ठेवा. मग डेली उद्या इंट्राडेचा ट्रेड जो प्लॅन करायचा ना, तो 23, 520, 530 ब्रेक होताना ट्राय करू शकता. त्यानंतर जे टार्गेट येईल 23,460 आहे, 23,380 आहे आणि 23,320 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण उद्या पाहू शकतो जर त्या पद्धतीचा फॉल आला तर. अगदी हे फायनल जे टार्गेट असतात ना, वरती 930 असेल किंवा खाली 320 असेल, ते एक्स्ट्रीम केसमध्ये येतात. बाकी जे रेग्युलर रेंज आहे ना मार्केटची, त्यावरतीच फोकस करायचा असतो. एक्स्ट्रीम केसमध्ये कधी जर मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत फॉल होतो ना, तरच आपण फायनल जे एक्स्ट्रीम टार्गेट आहे त्याच्यासाठी थांबायचं असतं. बाकी छोटे छोटे कॅन्डल बनत असतील तर आपले जे मीडियम टार्गेट असतात ना, त्यावरती फोकस करायचा आणि आपला स्टॉप लॉस ट्रेल करून टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा. आता महत्त्वाची केस काय होऊ शकते, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि इथे येते आणि इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतोय ना 550, 540च्या आसपास, तर अगदी 515 हा स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण इथे मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन येऊन एक प्रॉपर ब्रेकआउट बनणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. किंवा जर गॅप डाऊन तिथे होते आणि पहिली 5 मिनिटाची कॅन्डल ग्रीन बनते आणि तिचा हाय ब्रेक होतो, तर इथे कॉल साईडचा किंवा अपसाईडचा ट्रेड एक प्लॅन करू शकता. पहिलं टार्गेट त्याचं तुम्ही 620 पर्यंत ठेवू शकता आणि वरती जे टार्गेट एक्सप्लेन केलेले आहे त्या पद्धतीने प्लॅन करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये थोडं निफ्टी ज्या दिशेने जाईल ना, तसा विचार करणं जास्त योग्य राहील. माझं अजूनही ते टार्गेट पेंडिंग आहे, म्हणजे 50,800चं जे टार्गेट आपण बजेटच्या आधी जे डिस्कस केलेलं होतं ना, ते टार्गेट पेंडिंग आहे. मग उद्यासाठी काय करू शकता तुम्ही, जसं 50,500 ब्रेक होईल, 50,500, 520 अगदी 20-30 पॉईंटचा झोन घेऊन चला, 50,500 ब्रेक होईल, मग ते फ्लॅटने उद्या गॅप अपने होतात, तर आपण 50,840, 50,840, 860 हा जो झोन आहे ना, याच्यासाठी तयार होत आहोत, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत अपसाईडच्या टार्गेटचा विचार करणं सुद्धा थोडं अवघड आहे. पण पॉलिसीच्या आधारावरती जर उद्या ब्रेक झालं तर मग तुमचं टार्गेट हे 51,000 आणि 51,200 पर्यंतचा प्रवास सुद्धा आपण पाहू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे 700 ते 800 पॉईंट ची कॅन्डल सुद्धा बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बनवू शकते. कारण का गेले 2-3 दिवस झाले ट्राय होतोय, परंतु ब्रेकआउट येत नाहीये. जर उद्या 500च्या वरती ब्रेकआउट झाला तरीही रेजिस्टन्स 500चा ब्रेकआउट झाला म्हणून पूर्ण क्वांटिटीने ट्रेड किंवा अगदी सोडून देऊन मी घेतलं आणि सोडून दिलं असं करू नका. त्याच्यासाठीची जी लेवल आहे ती आहे 50,840, 860च्या वरती जाण्याची गरज आहे. डाऊन साईड जर तुम्हाला ट्राय करायची असेलच तर तुम्ही आजचा जो काही लो लागलेला आहे 50-150च्या आसपास, तो 50-150 जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन आहे. जसं निफ्टीमध्ये फ्लॅट ओपन होऊन इथे येऊन एखादा पुन्हा डबल बॉटम किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतोय आणि ब्रेकआउट येतोय ना, तर 50, 140, 150, 130 हा स्टॉप लॉस जो त्यावेळेस तुम्हाला योग्य वाटेल, जसं जिथे ब्रेकआउट बनेल छोटा मोठा त्या पद्धतीने स्टॉप लॉस प्लेस करून एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. ज्याचं पहिलं टार्गेट हे 50,360 असू शकतं आणि दुसरं 50,500 असू शकतं. 50,500च्या वरचे टार्गेट ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. हां, जर याच्या खाली मार्केट निघते ना 50-150च्या, तर एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. पहिलं टार्गेट ऑब्व्हियसली 50,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे ती, त्यानंतर 49,800 आणि 49,600. खरं तर ओपन लेवल ह्या 49,200च्या होत आहे, पण उद्या तेवढा फॉल येईल असं वाटत नाही, म्हणून आपण 49,600चा विचार करूनच ट्रेड प्लॅन करायचे आहे. जर निफ्टीमध्ये ब्रेकआउट आला तर तुम्हाला सेन्सेक्समध्ये सुद्धा एक चांगला ट्रेड पाहायला मिळू शकतो. कारण का सध्या काय झालं आहे, बँक निफ्टीचे जे प्रीमियम आहेत ना खूप हाय आहेत, ट्रेड करणं खूप अवघड होतं आहे. मग जर सेन्सेक्समध्ये एक चांगली अपसाईड पाहायला मिळते ना, तर मग तुम्ही बँक निफ्टीऐवजी सेन्सेक्स प्रेफर करू शकता. या पद्धतीची ही ट्रेंड लाईन तुम्ही इथे ड्रॉ करून ठेवा. म्हणजे 78,250च्या वरती प्रॉपर ड्रॉ करा, म्हणजे तुमच्या लक्षात 78,250च्या वरती निघते ना, तर एक चांगली अपसाईड तुम्हाला 78,500 पहिलं टार्गेट आहे, 78,500 आणि त्यानंतर 78,800 आणि 79,000पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. डाऊन साईड इथे सुद्धा आजचा जो काही लो बनलेला आहे त्याच्यामध्ये 50 पॉईंटचं कुशन सोडा, जे की निफ्टीमध्ये आपण 20 ते 30 पॉईंट सोडलेला आहे, इथे 50 ते 60 पॉईंटचं कुशन सोडा आणि त्याच्या खाली जर मार्केट निघते पूर्ण, तर मग डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करत चला. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.